भविष्यावर बोलू काही या तिसऱ्या भागामध्ये मी आपले स्वागत करते. नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत, ज्योतिषाला प्रश्न तुम्ही जेव्हा विचारता तेव्हा तो प्रश्न अगदी जेन्युइन असला पाहिजे. प्रसव वेदना होऊन जसा माता बाळाला जन्म देते त्याप्रमाणे तो प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला पाहिजे. आणि ज्योतिषानेही उत्तर देताना अधुरे ज्ञान असताना कधीही उत्तर देऊ नये. 20-25 पत्रिका कमीत कमी त्याने अभ्यासल्या असल्या पाहिजे, तरच तो फलादेश अचूकपणे देऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघतो की लग्नाच्या वेळेला गुणमेलन करता 36 गुण जमत असलेल्या जोडीचा सुद्धा घटस्फोट होऊ शकतो, हे लक्षात घ्या. कारण त्यासाठी नुसते गुणमेलन पाहून उपयोग नसतो, तर वधू आणि वर दोघांच्या येणाऱ्या महादशा पुढील आयुष्य एकत्र जगण्यासाठी एकमेकांना पूरक असल्या पाहिजे. तर बघा, पत्रिका ह्या 2 प्रकारच्या असतात. एक लग्नकुंडली आणि एक चंद्रकुंडली. लग्नकुंडली ही रविवरनं काढली जाते, तर चंद्रकुंडली तुमच्या जन्माच्या वेळेला चंद्र हा कुठल्या ग्रहाच्या नक्षत्रात आहे त्याप्रमाणे काढली जाते. चंद्रावरनं मुहूर्तशास्त्र बघितलं जातं. 7:30 ही चंद्राला लागते. चंद्रावरनं महादशा काढल्या जातात आणि ह्या चालू असणाऱ्या महादशेमध्ये ती गोष्ट घडेल का याचे उत्तर भावचलित पत्रिका देते. ज्योतिष स्टुडंटसाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. रवी कुंडलीवरनं आपण भावचलित कुंडली काढतो, कारण राशी ही जरी 30 अंशाची असली तरी भाव 30 अंशाचा असेलच असे नाही. ठोकळा कुंडली म्हणजे रवी कुंडली म्हणजे लग्न कुंडली. यात एका घरात असणारा ग्रह हा भावचलित पत्रिकेमध्ये दुसऱ्या घरातही जाऊ शकतो. एका पत्रिकेचा अभ्यास 6 महिने जरी केला तरी सुद्धा तो अपुरा पडेल, इतकं सूक्ष्म आणि अवघड असे ज्योतिषशास्त्र आहे. पत्रिकेमध्ये कालसर्प योग आहे, चांडाळ योग आहे, पितृदोष आहे, कुंभविवाह करावा लागेल इत्यादी अनेक गोष्टींचा उहापोह आपण हळूहळू करणार आहोत. तर या सगळ्या योग बघायचे असतील किंवा ग्रहांची दृष्टी बघायची असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त लग्न कुंडलीच विचारात घ्यावी लागते. लग्न कुंडलीवरनं जी भावचलित कुंडली काढली जाते त्या भावचलित कुंडलीमधले ग्रहांचे गोचर भ्रमण, चंद्रांच्या त्यावेळेला चालू असलेल्या महादशा, तसेच कृष्णमूर्तीत सांगितल्याप्रमाणे भावचलित पत्रिकेतील मुख्य आणि पूरक किंवा पोषक भाव यांच्यात आलेले कार्येश ग्रह एवढे सगळे विचारात घेऊन मग नंतरच ज्योतिषाने फलादेश करावा, म्हणजे तो अचूक फलादेश निघतो. बाकी तसे ज्योतिषमध्ये चुकण्यासारखे काहीही नाही, परंतु सूक्ष्म अभ्यास पाहिजे आणि पत्रिकेला वेळ द्यायला पाहिजे. विचारला प्रश्न की द्या उत्तर असे होऊ शकत नाही. त्या पत्रिकेचा अभ्यास सूक्ष्म रीतीने करून मगच ज्योतिषाने फलादेश हा सांगितला पाहिजे. तर योगांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. योगांवर उपायही सांगितले आहेत, परंतु थोडीशी परमेश्वर साधना आणि प्रॅक्टिकली ऍक्सेप्टन्स जर माणसाला असेल तर त्यासाठी बाकीच्या उपायांची काहीही गरज वाटत नाही. तर पुढच्या भागात आपण प्रत्येक भावाचा सूक्ष्म रीतीने विचार करणार आहोत. नमस्कार.